मित्रांनो, केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच स्वामित्व योजना. तर या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही योजना काय आहे, या योजनेची उद्दिष्टे काय आहे आणि या योजनेचा कशा प्रकारे नागरिकांना फायदा मिळू शकतो, योजनेचा अर्ज कसा करावा, अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. स्वामित्व योजना ही भारतीय सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी विशेषतः ग्रामीण भागात जमिनीच्या मालकी हक्कांच्या सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना 24 एप्रिल 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. तर आता आपण या योजनेचे उद्देश काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पहिला उद्देश म्हणजेच जमीन अधिकारांची निश्चितता. ग्रामीण भागात जमीन हक्कांच्या समस्यांना नियंत्रित करण्याकरिता हा उद्देश आहे. दुसरा उद्देश म्हणजे कायदेशीर मालकी प्रमाणित करणे. भू अधिकारांचे प्रमाणपत्र वितरण करणे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या भूमीवरील हक्क कायदेशीररित्या माहिती होईल. तिसरा उद्देश म्हणजेच निविष्ठा सुधारणा. महसूल संकलनास मदत करण्यात येईल, ज्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. आता या योजनेचे आपण मुख्य घटक पाहणार आहोत. सर्वात प्रथम घटक म्हणजेच ड्रोन तंत्रज्ञान. या योजनेचे जमीन मोजण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो, ज्यामुळे जंगल आणि वेळेची बचत होते. दुसरा मुख्य घटक म्हणजेच भूप्याचं सर्वेक्षण. भारत सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन या सर्वांचे सहकार्य असते, ज्यामुळे सर्वेक्षण प्रक्रिया प्रभावीपणे पूर्ण होते. तिसरा आणि मुख्य घटक म्हणजेच सर्वेक्षण आणि नकाशे. सर्वेक्षणानंतर भूप्यांचे नकाशे तयार केले जाते आणि त्यावर नागरिकांना त्यांच्या मालकीचे प्रमाणपत्र दिले जाते. सर्वेक्षण करून नकाशे तयार करून नागरिकांना त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. आणि या योजनेबद्दल आपण लाभ पाहणार आहोत. या योजनेचा पहिला लाभ म्हणजेच कायदेशीर प्रमाणपत्र. नागरिकांना त्यांच्या जमिनीचे अधिकार कायदेशीरप्रमाणे करून दिले जाते. दुसरा लाभ म्हणजे सामाजिक महिला सक्षमीकरण. महिलांना देखील त्यांच्या जमिनीच्या हक्कांची माहिती लाभते, ज्यामुळे त्यांचे सक्षमीकरण होते. तिसरा लाभ म्हणजेच अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजेच बँक आणि वित्तीय संस्थांवर विश्वास. जर जमीन मालकी अधिकारांची स्पष्टता असेल तर नागरिक सहजपणे बँकांपासून कर्ज घेऊ शकतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. जर जमीन आपल्या स्वतःची मालकीची असेल आणि आपल्याकडे जमिनीचे संपूर्ण डॉक्युमेंट म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड असेल, तर आपण बँकेत जाऊन आपण मोठ्यात मोठी अमाऊंट म्हणजेच लोन स्वरूपात घेऊ शकतो. अशा प्रकारे हा जो तिसरा पॉईंट आहे लाभमध्ये, हा महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसे करायचा आहे, तर सर्वात प्रथम स्वामित्व योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागतो. संबंधित कागदपत्रे सादर करून अर्ज प्रक्रियेत भाग घ्या. तर अशा प्रकारे आपण या योजनेमध्ये अर्जसुद्धा करू शकतो. राज्यांमध्ये कार्यान्वयन. सुरुवातीला ही योजना निवडक राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, परंतु हळूहळू संपूर्ण देशामध्ये ही योजना लागू करण्यात येतील. तर अशा प्रकारे आपण स्वामित्व योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला चॅनलला लाईक करून द्या. धन्यवाद.